नमस्कार मित्रांनो, ही कथा 3 वर्षांपूर्वीच्या काळातील आहे, जेव्हा कोविडच्या महामारीमुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. त्यावेळी लग्नाच्या रात्रीचे सोहळे याबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती. माझी आई सुजाता यांना याची जाणीव होती की मला या विषयांमध्ये फारसा रस नाही किंवा त्याबद्दल विशेष माहिती नाही. एक दिवस आईने मला विचारले, "जान्हवी, तुझा कोणी खास मित्र आहे का?" मी उत्तर दिले, "हो, माझ्या खूप मैत्रिणी आहेत." तेव्हा ती म्हणाली, "मुलांमध्ये?" मी म्हणाले, "मला त्यात काही रस नाही." तेव्हा आई हलकेच हसली आणि म्हणाली, "आता तू मोठी झाली आहेस, तुला या सर्व गोष्टी शिकून घ्याव्या लागतील." मी लगेच विचारले, "काय शिकायचं?" ती म्हणाली, "लग्नानंतर तुझ्या नवऱ्याला कसा सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा." मी जेव्हा "मला काहीच माहिती नाही" असे म्हटले, तेव्हा आई हसून म्हणाली, "काळजी करू नकोस, आज रात्री मी तुला हे सगळं शिकवेन." त्यानंतर ती तिच्या कामाला लागली. रात्री आम्ही दोघांनी एकत्र जेवण केले. माझे बाबा, प्रकाश, हे रात्रीच्या चौकीदारीच्या नोकरीमुळे घरी नव्हते. बाबा घरी नसल्यामुळे मी लवकर अंघोळ उरकली, नाईट ड्रेस परिधान केला आणि आईच्या खोलीत जाऊन तिची वाट बघत बसले. थोड्या वेळाने माझी आई सुजाता तिचे सर्व कामे आटोपून खोलीत आली आणि मला बघून हसली. तिने तिचा गाऊन घातला आणि प्रेमाने म्हणाली, "आज तू माझ्या शेजारीच झोप." मग आम्ही दोघी झोपण्याच्या तयारीला लागलो. तेवढ्यात आईने तिचा एक हात माझ्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि हलकेच सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. मी आणखी जवळ सरकले. मग तिने माझा हात पकडून तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला. तिची भरदार व्यक्तिमत्व होती. मग तिने माझ्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ देत असताना म्हणाली, "एवढी छोटी व्यक्तिमत्व तुझी, यांना भरदार बनवावे लागेल." तिने माझे व्यक्तिमत्व मोकळे केले. मग ती माझ्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ देऊ लागली. मग काही वेळाने तिने माझ्या जीवनाला बोटाने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. माझा श्वास वेगाने चालू लागला, मला खूप छान वाटत होतं. साधारण 5 मिनिटांनंतर तिने माझ्या व्यक्तिमत्वाला पापी द्यायला सुरुवात केली. मला वेगळाच अनुभव येत होता आणि आई पण आवाज काढत होती. थोड्या वेळाने तिने तिच्या जीवनातून रंग सोडला आणि म्हणाली, "आज मी दमले, उद्या तुला खरी मजा शिकवेन." यानंतर मी आईच्या खोलीतून बाहेर पडले. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. मला आता कोणत्याही परिस्थितीत ती खरी मजा अनुभवायची होती. मी विचार केला, मी माझ्या भावाकडूनच का शिकू नये? माझा भाऊ कबीर माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. मी हळूच रात्री त्याच्या खोलीत गेले. तो एक चित्रपट पाहत होता आणि ब्लँकेटमध्ये त्याचा एक हात त्याच्या भावनावर होता. मला बघताच त्याला राग आला. मी त्याला लगेच सांगितले, "माझ्या खोलीत उंदीर आला आहे, मला खूप भीती वाटते. मी आज तुझ्याजवळ झोपू का?" मी थेट बोलू शकत नव्हते, त्यामुळे कशीबशी त्याची समजूत काढली. त्याने फक्त लोळं घातले होते. मी माझे ब्लँकेट घेतले आणि त्याच्या शेजारी झोपले. मी आत येताच त्याने तो पाहत असलेला चित्रपट पटकन बंद केला आणि तो बाथरूममध्ये गेला. थोड्या वेळाने तो परत आला आणि माझ्याजवळ येऊन झोपला. साधारण 35 मिनिटांनंतर त्याने त्याचा हात माझ्या व्यक्तिमत्वावर ठेवला. 2 मिनिटांनी मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही म्हणून तो माझ्या भावनेचा सुंदर वेळ घेऊ लागला. मी झोपल्याचा अभिनय केला आणि त्याच्याकडे वळले. तो पहिल्यांदा घाबरला, पण थोड्या वेळाने त्याने पुन्हा माझ्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागला. मला काट लागल्यासारखं वाटलं. मग त्याने त्याची भावना मोकळी केली आणि माझ्या जीवनावर चोळू लागला आणि तो हळूच सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागला. मी किंचाळले. तो भावना टाकून झोपेतून उठल्याचा अभिनय करू लागला आणि विचारू लागला, "काय झालं?" मी म्हणाले, "मला ब्लँकेटमध्ये काहीतरी बोजतंय." तो घाबरला. मी म्हणाले, "कुठे उंदीर तर नाही?" तो म्हणाला, "हो, उंदीरच असेल, घाबरू नको." मी मुद्दाम नाटक करत होते. मी म्हणाले, "हा उंदीर चावणार तर नाही ना? मला भीती वाटते." कबीर म्हणाला, "हा खूप साधा उंदीर आहे, कोणाला चावत नाही. हा कदाचित रस्ता चुकला असेल." मी विचारलं, "याला कुठे जायचे?" तो म्हणाला, "याला त्याच्या घरात जायचे." मी म्हणाले, "त्याच घर कुठे आहे?" तो म्हणाला, "जीवनात." मग त्याने सांगितलं, "जोपर्यंत उंदीर जीवनात जाणार नाही, तोपर्यंत असाच भटकत राहील." मग मी परत झोपायला लागले. काही वेळाने पुन्हा कबीर माझ्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ देऊ लागला. मी काहीच बोलले नाही. मग त्याने माझा हात पकडून त्याच्या भावनेवर ठेवून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. साधारण 5 मिनिटांनंतर सुंदर अनुभव त्याला देत असताना माझ्या हातावर काहीतरी पडलं. तो पटकन बाथरूमला गेला आणि झोपला. मी ते सुंदर तर खूप वाईट वास येत होता. मग मी पण बाथरूमला जाऊन हात धुतले आणि माझ्या खोलीत गेले. पुढच्या रात्री मी पुन्हा बेचैन झाले होते. त्या रात्री जे झालं त्याने माझ्या मनात एक वेगळीच भावना आली होती. मला आता आणखी जाणून घ्यायचं होतं. मी विचार केला, आईने सांगितलं होतं की ती मला शिकवेल, मग तिच्याशी का नाही बोलायचं? रात्री जेवणानंतर मी पुन्हा तिच्या खोलीत गेले.
मला पाहून ती हसली आणि म्हणाली, आज पुन्हा शिकायची इच्छा आहे? मी लाजले आणि म्हणाले, हो आई, तुम्ही सांगितलं होतं ना की शिकवाल. ती हसली आणि म्हणाली, आज तुला आणखी सुंदर अनुभव येईल. ती मोकळे होऊन माझ्यासमोर उभी राहिली. मी तिचे व्यक्तिमत्व पाहून थाट झाले. तिने मला बोलावले आणि माझे व्यक्तिमत्व मोकळे केले. ती म्हणाली, जान्हवी, आज मी तुला सुंदर वेळेच्या अनुभवाची ओळख करून देणार. तिने मला बेडवर झोपवलं आणि माझ्या जीवनाला हाताने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली. काही वेळात मी जीवनातून रंग सोडला. तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, ही तर फक्त सुरुवात आहे. मी थकून तिच्याजवळ झोपले. तेवढ्यात ती म्हणाली, आता खऱ्या मजेची अनुभूती फक्त व्यक्तीच देऊ शकतो. तू तयार आहेस का? मी लाजत हसले आणि होकार दिला. ती म्हणाली, उद्या रात्री पुन्हा कबीरला आजमाव, तो तुला आणखी शिकवेल. पुढच्या रात्री मी पुन्हा कबीरच्या खोलीत गेले. मला पाहून तो थाक झाला. मी म्हणाले, कबीर, आज पुन्हा उंदीर माझ्या खोलीत आला. मी तुझ्याजवळ झोपू का? तो हसत म्हणाला, ये, उंदीर पुन्हा रस्ता चुकला असेल. मी त्याच्याजवळ झोपले. यावेळी त्याने जास्त वेळ घेतला नाही. त्याने ब्लँकेटमध्येच माझा हात पकडला आणि त्याच्या भावनेवर ठेवला. मी त्याला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. त्याची भावना दाटून आली. मी खट्याळपणे विचारलं, कबीर, हा उंदीर तर खूप मोठा आहे. तो हसत म्हणाला, हो, आणि हा जीवनात जायला आतुर आहे. त्याने माझी भावना मोकळी केली आणि त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागला. मी प्रभावी होत होते. मग त्याने माझ्या जीवनावर त्याची भावना ठेवली. मी घाबरले आणि म्हणाले, कबीर, हे काय करतोयस? तो म्हणाला, घाबरू नकोस, उंदीर फक्त जीवनात जातोय. त्याने हलकीच भावना जीवनात टाकली. मला त्रास झाला आणि मी आवाज केला. तो थांबला आणि म्हणाला, पहिल्यांदा थोडं त्रास होतो, मग बरं वाटेल. त्याने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. दुखणं हळूहळू सुंदर वेळेच्या अनुभवात बदलत होतं. मी पण त्याला साथ द्यायला लागले. अचानक त्याने जीवनातून भावना बाहेर काढली आणि तो म्हणाला, मजा आली का? मी लाजून हसले. मग आम्ही दोघे स्वच्छ झालो आणि झोपलो. मला आता या सुंदर वेळेच्या अनुभवाची खरी ओळख झाली होती. आई आणि कबीरने मला असा सुंदर अनुभव दिला जो मी याआधी कधी अनुभवला नव्हता. कबीर बरोबर त्या सुंदर वेळेच्या अनुभवानंतर माझं मन आणखी बेचैन झालं. मी आता या मजेला आणखी खोलवर जाणून घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मला बोलावलं आणि विचारलं, जान्हवी, काही शिकलीस का? मी लाजले आणि गप्प बसले. ती हसली आणि म्हणाली, तुझी लाज सांगते की तू कबीरकडून काहीतरी शिकलीस. सांग, कसं वाटलं? मी हळूच म्हणाले, आई, खूप मस्त वाटलं, पण थोडी भीतीही वाटली. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, घाबरू नको, ही तर फक्त सुरुवात आहे. त्या रात्री तिने मला पुन्हा तिच्या खोलीत बोलावलं. यावेळी ती तयार होती. तिने मला जवळ बोलावलं आणि म्हणाली, आज मी तुला आणखी काही शिकवणार जे तुझ्या नवऱ्याला तुझ्याकडून सुंदर दरवेळेचा अनुभव पाहिजे असेल. मी उत्सुक झाले. तिने मला बेडवर बसवलं आणि एक छोटी बॅग काढली. त्यातून एक लांब रबरासारखी वस्तू काढली. मी थाक होऊन विचारलं, आई, हे काय आहे? ती हसत म्हणाली, हे आपले एकटेपणा दूर करायचं साधन आहे बाळा जान्हवी. त्या रात्री आईच्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. तिच्या डोक्यात आईने दाखवलेली ती लांब रबरासारखी वस्तू आणि तिच्या बोलण्याचा अर्थ गोंधळ घालत होता. एकटेपणा दूर करायचं साधन. जान्हवीला काही कळत नव्हतं, पण तिच्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागी झाली होती. त्या रात्री ती तिच्या खोलीत परतली, पण झोप काही केल्या लागेना. ती बेडवर होऊन त्या अनुभवांचा विचार करत होती. आईने शिकवलेली ती सुंदर वेळ, कबीर बरोबरचा तो रात्रीचा अनुभव आणि आता हे नवीन रहस्य. तिच्या मनात अनेक शंकांचे वादळ उठले होते. आईला ही सर्व माहिती कशी मिळाली आणि कबीरला त्याला कोणी शिकवलं असेल? सकाळी उठल्यानंतर जान्हवीने निश्चित केले की ती या गोष्टीचा छडा लावेल. तिने आईकडे जाण्याचा विचार केला, पण त्यापूर्वी तिला कबीरशी बोलणे महत्त्वाचे वाटले. ती पहाटेच त्याच्या खोलीत गेली. कबीर अंथरुणावर होऊन होता. त्याच्या हातात मोबाईल होता आणि त्याचे डोळे स्क्रीनवर खिळलेले होते. जान्हवीने हलकेच खोकून त्याचे लक्ष वेधले. कबीर, तू जागा आहेस ना? कबीरने चमकून तिच्याकडे पाहिले आणि विचारले, अगं जान्हवी, इतक्या सकाळी काय झाले? पुन्हा उंदीर आला की काय? त्याच्या डोळ्यांमध्ये खट्याळपणा होता. त्याचे हे बोलणे ऐकून जान्हवीला हसू आले, पण ती गंभीर राहिली. कबीर, मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. तू खरे सांग, तुला या सगळ्या गोष्टींची माहिती कशी आहे? तिने हातांनी इशारा करत प्रश्न केला. कबीरच्या चेहऱ्यावरचे हसू तात्काळ नाहीसे झाले. त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि थोडा गोंधळलेला स्वरात म्हणाला, काय? तू कशाबद्दल बोलत आहेस? जान्हवीने त्याला सरळ प्रश्न विचारला, तुला हे सगळं सुंदर वेळेच कसं माहीत आहे? तुला कोणी शिकवलं का? कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो बेडवर व्यवस्थित बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ भाव आला, जणू तो काहीतरी लपवत होता.
जान्हवी, तू अशा चौकशी का करत आहेस? आईने तुला काही सांगितले आहे का? जान्हवीने डोळे संकोचून त्याच्याकडे पाहिले. हो, आईने काल मला एक गोष्ट दाखवली आणि ती म्हणाली की ती मला अजून शिकवेल. पण मला खात्री आहे की तू सुद्धा काहीतरी गुपित ठेवत आहेस. कबीरने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हास्य कृत्रिम वाटले. अरे, काही नाही, मी फक्त म्हणजे मुले आपापसात बोलतात कळलं. आम्ही कॉलेजमध्ये असताना काही मित्रांनी याबद्दल सांगितले आणि मग काही माहिती इंटरनेटवर पाहिली. त्याने डोळे फिरवले आणि विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण तू सांग, तुला काय शिकायचे आहे? आईने तुला काय दाखवले? जान्हवीला त्याचे बोलणे मुळीच पटले नाही. कबीर काहीतरी दडवत आहे हे तिला जाणवले, पण तिने आता थेट आईकडे जाण्याचे ठरवले. ती खोलीतून बाहेर पडली आणि स्वयंपाकघरात गेली, जिथे सुजाता चहा बनवत होती. आई, मला तुमच्याशी बोलायचं आहे, जान्हवी हळू आवाजात म्हणाली. सुजाता हसली आणि म्हणाली, बोल ना जान्हवी, काय आहे तुझ्या मनात? तिच्या डोळ्यांत ती चमक होती जी जान्हवीला काल रात्री दिसली होती. आई, तुम्ही काल तीर्थरूप ती वस्तू दाखवली ना, ती कशासाठी आहे? आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा माहीत आहेत? जान्हवीने थोडी हिंमत करून विचारले. सुजाताने चहाचा कप खाली ठेवला आणि जान्हवीकडे पाहत स्मित केले. जान्हवी, तू आता सज्ञान झाली आहेस. या गोष्टी प्रत्येक मुलीला माहीत असायला हव्यात. आणि ती वस्तू, बाळा, ती फक्त आपल्या आनंदासाठी आहे. पण तुला खरंच हे सर्व जाणून घ्यायचे असेल, तर तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. विश्वास म्हणजे काय आई? जान्हवीने आश्चर्याने विचारले. सुजाता थोडी गंभीर झाली. जान्हवी, या गोष्टी फक्त आपल्या घरातच राहिल्या पाहिजेत. बाहेर कोणाला सांगायच्या नाहीत, आणि तुझ्या बाबांना तर मुळीच नाही. तिने बोट तोंडावर ठेवून जान्हवीला जवळ बोलावले. मी तुला आज रात्री सर्व सांगेन. पण एकदा तू हे सगळे शिकलीस, तर मागे वळायचं नाही, ठीक आहे? जान्हवीच्या मनात भीती आणि जिज्ञासा यांचे मिश्रण झाले. ती फक्त होकार देऊ शकली. त्या रात्री ती पुन्हा आईच्या खोलीत गेली. सुजाता तयार होती. तिने एक सुंदर रेशमी गाऊन घातला होता आणि खोलीत मंद प्रकाश होता. ये, जान्हवी, ती म्हणाली आणि जान्हवीला बेडवर बसवले. आज मी तुला खऱ्या अर्थाने सुंदर वेळेची ओळख करून देणार आहे. सुजाताने ती छोटी बॅग पुन्हा उघडली आणि त्या रबरासारख्या वस्तूंसोबत आणखी काही गोष्टी बाहेर काढल्या. काही सुगंधी तेल, काही रंगीत रिबन्स आणि एक छोटी डायरी. ही डायरी माझी आहे, ती म्हणाली. यात मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या खास अनुभवांची नोंद केली आहे. आणि आता तू पण तुझी स्वतःची डायरी बनवायला हवीस. जान्हवीने डायरी उघडली. त्यात आईने लिहिलेल्या काही गोष्टी होत्या, काही कविता, काही अनुभव आणि काही चित्रे. ती पाहून जान्हवी विस्मयचकित झाली. आई, तुम्ही हे सगळं लिहिलं आहे? पण यात तर खूप व्यक्तिगत गोष्टी आहेत. सुजाता हसली. हो जान्हवी, प्रत्येक स्त्रीचं एक गुपित असतं, आणि हे माझं गुपित आहे. आता तुझं गुपित पण यात सामील होईल. तिने जान्हवीला त्या रबरासारख्या वस्तूचा वापर कसा करायचा ते शिकवलं. ती हळूच जान्हवीच्या जवळ आली आणि तिच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श करत म्हणाली, हा अनुभव तुला स्वतःला समजून घ्यायला मदत करेल. जान्हवीला त्या रात्री एक नवीन अनुभव मिळाला. ती त्या सुंदर वेळेच्या लाटेत वाहत होती. तिच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती आणि तिला जाणवलं की ती आता त्या अनुभवाची भुकेली आहे. पण त्या रात्रीच्या शेवटी सुजाता आईने काहीतरी असं म्हटलं ज्याने जान्हवीच मन पुन्हा गोंधळलं. जान्हवी, हे सगळं फक्त आपल्या घरात आहे, पण यात आणखी एक व्यक्ती आहे जी या गुपिताचा भाग आहे. कोण आई? जान्हवीने उत्सुकतेने विचारलं. सुजाता हसली आणि म्हणाली, ते तुला उद्या कळेल, पण आता झोप. उद्या रात्री आपण आणखी पुढे जाऊ. जान्हवी त्या रात्री तिच्या खोलीत परतली, पण तिच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न होता, ती तिसरी व्यक्ती कोण आहे? ती विचार करत होती की ती कबीर असू शकत नाही, कारण तो आधीच या गोष्टीत सामील आहे. मग कोण? तिच्या मनात शंका आली, काही बाबांचा यात हात आहे का? पण तिने ती शंका झटकली नाही. बाबांना याबद्दल काहीच माहीत नाही, ती स्वतःला म्हणाली. दुसऱ्या दिवशी जान्हवी सकाळपासून बेचैन होती. ती कबीरला पुन्हा भेटली आणि त्याला सरळ विचारलं, कबीर, तू मला सगळं सांगितलं नाहीस ना? आणखी कोण आहे या सगळ्यात? कबीरच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच गोंधळलेला भाव आला. जान्हवी, तू का अशा गोष्टी विचारतेस? तुला आईने काही सांगितलं का? हो, तिने सांगितलं की आणखी एक व्यक्ती आहे. तू सांग, ती कोण आहे? जान्हवी आता चिडली होती. कबीरने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, जान्हवी, तू खूप प्रश्न विचारतेस. मी फक्त एवढंच सांगू शकतो की काही गोष्टी तुला स्वतःला शोधाव्या लागतील. त्याने पुन्हा विषय बदलला आणि म्हणाला, चल आज रात्री पुन्हा भेटू. उंदीर पुन्हा रस्ता चुकला तर? जान्हवीला त्यास बोलणं खटकलं, पण ती गप्प बसली. तिने ठरवलं की ती आज रात्री आईकडून सगळं जाणून घेणार. त्या रात्री ती पुन्हा सुजाता आईच्या खोलीत गेली. यावेळी खोलीत एक वेगळाच माहोल होता, मंद प्रकाश, सुगंधी उदबत्त्या आणि एक विचित्र शांतता.
सुजाता आईने एक काळा गाऊन घातला होता आणि तिच्या हातात एक छोटी पेटी होती. जान्हवी, आज तू खऱ्या गुपिताची ओळख करून घेणार आहेस, ती म्हणाली. जान्हवीच्या हृदयाचे ठोके वाढले. आई, ती तिसरी व्यक्ती कोण आहे? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. सुजाता हसली आणि म्हणाली, घाई करू नकोस बाळा, सगळं हळूहळू कळेल. तिने ती पेटी उघडली आणि त्यातून एक चमकदार चांदीचा हार काढला. हा हार माझ्या आजीचा आहे आणि यात एक जादू आहे. जो कोणी हा हार घालतो त्याला खऱ्या सुंदर वेळेचा अनुभव मिळतो. जान्हवीला काही कळलं नाही. जादू म्हणजे काय आई? सुजाताने त्या हाराची मागची बाजू दाखवली, त्यावर काही विचित्र चिन्ह कोरलेली होती. हा हार फक्त त्या व्यक्तीला मिळतो जी या गुपिताची पात्र आहे, आणि आज मी तुला हा हार देते. तिने तो हार जान्हवीच्या गळ्यात घातला. त्या क्षणी जान्हवीला एक विचित्र ऊर्जा जाणवली. आई, हे काय आहे? मला कसं वाटतंय? जान्हवी घाबरली. सुजाता हसली आणि म्हणाली, घाबरू नकोस, हा हार तुला त्या तिसऱ्या व्यक्तीपर्यंत घेऊन जाईल. पण तू तयार आहेस का? जान्हवीने होकार दिला, पण तिच्या मनात भीती आणि उत्सुकता यांचे युद्ध सुरू होतं. त्या रात्री सुजाता आईने तिला पुन्हा त्या सुंदर वेळेच्या अनुभवात गुंतवलं, पण यावेळी त्या हारामुळे जान्हवीला काहीतरी वेगळं जाणवलं. तिच्या डोळ्यांसमोर काही धूसर आकृत्या दिसू लागल्या, जणू कोणीतरी तिच्याजवळ आहे. ती घाबरली आणि तिने आईला मिठी मारली. आई, मला काहीतरी दिसतंय. कोण आहे हे? सुजाता शांतपणे म्हणाली, ते तुला उद्या कळेल, पण आता झोप. उद्या रात्री तू त्या व्यक्तीला भेटशील. जान्हवी त्या रात्री झोपली, पण तिच्या स्वप्नात तीच सुसर आकृती पुन्हा दिसली. त्या आकृतीने तिच्याकडे पाहिले आणि हसली. जान्हवीच्या मनाला काटा आला. ती सकाळी उठली तेव्हा तिच्या गळ्यात तो हार नव्हता. तिने सगळी खोली शोधली, पण तो कुठेही सापडला नाही. ती घाबरून आईकडे धावली. आई, आई, तो हार कुठे गेला? सुजाता शांतपणे हसली आणि म्हणाली, तो हार स्वतःहूनच त्या व्यक्तीपर्यंत गेला आहे, जिची तुला भेट घ्यायची आहे. आज रात्री तू तिला भेटशील जान्हवी. पण सावध रहा, कारण एकदा तू त्या गूढ प्रवेश केलास तर मागे फिरणे अशक्य आहे. जान्हवीच्या हृदयाचे ठोके वाढले. ती तिसरी व्यक्ती कोण आहे? या घरात खरंच जादू आहे का? आणि या सगळ्या गुपिताचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? त्या रात्री तिने कबीरच्या खोलीत डोकावले, पण कबीर तिथे नव्हता. त्याच्या बेडवर फक्त एक चिठ्ठी होती, ज्यावर लिहिले होते, जान्हवी, तू खूप पुढे गेली आहेस. आता त्या हाराच्या मागोवा घे. तो तुला सत्यापर्यंत घेऊन जाईल. कबीरच्या हस्ताक्षरातील ती ओळ तिच्या डोळ्यांसमोर नाचत होती. ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचत होती, पण तिला काही कळत नव्हते. कबीरला याबद्दल कसे माहीत आहे? आणि तो हार कुठे गेला? त्या रात्री कबीर खोलीत का नव्हता? तिच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले होते आणि त्या सगळ्याचे उत्तर शोधण्यासाठी ती अस्वस्थ झाली होती. जान्हवीने ती चिठ्ठी खिशात ठेवली आणि थेट आईच्या खोलीकडे धावली. स्वयंपाकघरात सुजाता चहा बनवत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता आणि हळवे हसू होते. आई, जान्हवी जवळजवळ ओरडलीच. तो हार कुठे आहे? आणि कबीरला या सगळ्याबद्दल कसे माहीत आहे? सुजाता आईने चहाचा कप खाली ठेवला आणि जान्हवीकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत एक गहन चमक होती. जान्हवी, तू घाई करत आहेस. सगळं हळूहळू कळेल. त्या हाराचे गुपित तुला स्वतःलाच शोधावे लागेल. तिने जान्हवीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आज रात्री तू त्या सत्याच्या आणखी जवळ जाशील. पण सावध रहा बाळा, एकदा तू त्या गुपितात प्रवेश केलास तर मागे वळणे अशक्य आहे. जान्हवीला आईचे बोलणे काहीसे पटले, पण तिच्या मनातली बेचैनी कमी झाली नाही. पण आई, कबीर कुठे आहे? आणि ती तिसरी व्यक्ती कोण आहे? मला आता सगळं जाणून घ्यायचं आहे. सुजाता हसली आणि म्हणाली, कबीर ठीक आहे. तो तुझ्यापेक्षा जास्त जाणतो, पण तो तुला सगळं सांगू शकत नाही. आणि ती तिसरी व्यक्ती, ती तुला लवकरच भेटेल. आज रात्री तयार रहा. तिने जान्हवीला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले. जा आता थोडा आनंद लुट. रात्री पुन्हा भेटू. जान्हवी तिथून निघाली, पण तिचे मन अजूनही गोंधळलेले होते. जान्हवीने ठरवले की ती स्वतः या गुपिताचा शोध घेणार. तिने कबीरच्या खोलीत पुन्हा एकदा नजर टाकली, पण तिथे काहीच सापडले नाही. त्याचा मोबाईल, कपडे आणि इतर सामान जागच्या जागी होते, पण तो स्वतः कुठे गेला होता? ती घराच्या मागच्या अंगणात गेली, जिथे ती आणि कबीर लहानपणी खेळायचे. तिथे एका जुन्या झाडाखाली एक लहानशी पेटी दिसली, जी तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. तिने ती पेटी उघडली. त्यात काही जुनी पत्रे, काही फोटो आणि एक छोटी चावी होती. फोटोमध्ये तिची आई सुजाता आणि एक अनोळखी स्त्री दिसत होती. त्या दोघी हसत होत्या आणि त्या अनोळखी स्त्रीच्या गळ्यात तोच चांदीचा हार होता. जान्हवीच्या हृदयाचे ठोके वाढले. ही कोण आहे? आणि हा हार तिच्या गळ्यात कसा? पत्रांमध्ये काही ओळी होत्या, ज्या सुजाता आईच्या हस्ताक्षरात लिहिल्या होत्या. माया, तुझ्याशिवाय हे गुपित अपूर्ण आहे. हा हार तुझ्याकडे आहे, पण तो लवकरच माझ्या मुलीकडे जाईल. तू तयार आहेस का, माया?
माया. जान्हवी स्वतःशीच पुटपुटली. ही माया कोण आहे आणि ती माझ्या आयुष्यात का महत्त्वाची आहे? तिने ती चावी हातात घेतली आणि विचार केला की ती कुठल्या कुलपाला असेल. तिने ती पेटी लपवून ठेवली आणि ठरवले की ती रात्री आईला याबद्दल विचारणार. रात्री जेव्हा सगळं घर शांत झालं, जान्हवी पुन्हा सुजाता आईच्या खोलीत घुसली. खोलीत मंद प्रकाश, सुगंधी उदबत्त्या आणि एक विचित्र ऊर्जा होती. सुजाता आईने यावेळी एक गडदलाल गाऊन घातला होता आणि तिच्या हातात तीच डायरी होती. जान्हवी, तू आलीस. आई, मला माया कोण आहे माहीत आहे. जान्हवीने ती चावी आईसमोर धरली आणि विचारले, आणि ही चावी कशाची आहे? तुम्ही मला सगळं सांगणार आहात की नाही? सुजाता थोडी गंभीर झाली, पण तिच्या चेहऱ्यावरचे हसू कायम होते. जान्हवी, तू फार उत्सुक आहेस, होय? ठीक आहे, मी तुला सांगते. माया ही माझी जिवलग मैत्रीण होती आणि ती या गुपिताचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ती आता इथे नाही, पण तिची ऊर्जा अजूनही आपल्यात आहे. म्हणजे काय, आई? ती कुठे आहे? जान्हवीने विचारले. सुजाता हसली आणि म्हणाली, ती आता या जगात नाही, जान्हवी. पण त्या हारांमध्ये तिची ऊर्जा आहे आणि ती तुला योग्य मार्गदर्शन करेल. तिने जान्हवीला बेडवर बसवले आणि ती डायरी उघडली. त्यात मायाचे एक छायाचित्र होते, एक सुंदर, गूढ स्त्री, जिच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती. माया आणि मी एकत्र या गुपिताचा शोध घेतला होता, सुजाता म्हणाली. आम्ही शिकलो की खऱ्या, सुंदर वेळेचा अनुभव केवळ शारीरिक नसून तो आत्म्याचा अनुभव आहे आणि हा हार त्या अनुभवाचा सेतू आहे. जान्हवीला हे सगळे जादू असल्यासारखे वाटत होते. पण आई, मला काय करायचे आहे? आणि ही चावी कशाची आहे? सुजाताने ती चावी जान्हवीच्या हातात दिली आणि म्हणाली, ही चावी तुला त्या तिसऱ्या व्यक्तीपर्यंत घेऊन जाईल. आज रात्री तू त्या हाराच्या शोधात जाणार आहेस. तिने जान्हवीला एक पांढरा गाऊन दिला आणि म्हणाली, हा घाल आणि माझ्यासोबत ये. जान्हवीने तो गाऊन घातला आणि सुजाता आईच्या मागे गेली. त्या दोघी घराच्या मागील बाजूस असलेल्या एका जुन्या स्टोररूमकडे गेल्या. तिथे एक लहानसा दरवाजा होता, जो जान्हवीने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. सुजाताने ती चावी जान्हवीच्या हातात दिली आणि म्हणाली, हा दरवाजा उघड, जान्हवी. पण लक्षात ठेव, एकदा तू आत गेलीस तर तुझे आयुष्य कायमचे बदलून जाईल. जान्हवीच्या हृदयाचे ठोके इतके वेगाने पडत होते की तिला स्वतःचा आवाज ऐकू येत नव्हता. तिने थरथरत्या हातांनी ती चावी कुलपात टाकली आणि दरवाजा उघडला. आत एक अंधारी पायऱ्यांची मालिका होती, जी खाली एखाद्या गुप्त ठिकाणी जात होती. आई, हे काय आहे? जान्हवी घाबरली. घाबरू नको, जान्हवी. मी तुझ्या सोबत आहे, सुजाता म्हणाली. तिने एक मशाल पेटवली आणि जान्हवीला पकडून त्या पायऱ्या उतरू लागल्या. पायऱ्या उतरताना जान्हवीला एक विचित्र सुगंध जाणवला, जणू गुलाब आणि चंदन यांचे मिश्रण. खाली एक मोठी खोली होती, ज्याच्या भिंतींवर गूढ चिन्हे कोरलेली होती, तीच चिन्हे जी तिने त्या हारावर पाहिली होती. खोलीच्या मध्यभागी एक वेदी होती आणि त्या वेदीवर तो चांदीचा हार ठेवलेला होता, जणू तो तिथेच तिची वाट पाहत होता. आई, हा हार इथे कसा आला? जान्हवीने विचारले. सुजाता हसली आणि म्हणाली, हा हार स्वतःहूनच त्याच्या मालकाकडे येतो, जान्हवी. आणि आता तू त्याची मालकीण आहेस. तिने जान्हवीला तो हार घालायला सांगितला. जान्हवीने तो हार हातात घेतला आणि त्या क्षणी तिला पुन्हा तीच ऊर्जा जाणवली, जी तिच्या शरीरातून गेली. अचानक खोलीत एक धूसर आकृती दिसली, तीच आकृती जी जान्हवीला तिच्या स्वप्नात दिसली होती. जान्हवी घाबरली आणि मागे सरकली, पण सुजाताने तिचा हात पकडला. घाबरू नको, जान्हवी. ही माया आहे. माया. जान्हवीचा आवाज थरथरत होता. ती आकृती हळूहळू स्पष्ट झाली, एक सुंदर स्त्री, जिच्या डोळ्यात गूढ चमक होती, जान्हवी समोर उभी होती. जान्हवी, ती म्हणाली, तू माझी वारसदार आहेस. हा हार तुला खऱ्या, सुंदर वेळेच्या अनुभवापर्यंत घेऊन जाईल. पण त्यासाठी तुला एक किंमत मोजावी लागेल. किंमत? जान्हवीने विचारले. मायाने हसत तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुझे हृदय. तुला स्वतःला पूर्णपणे या गुपिताला समर्पित करावे लागेल. जान्हवीच्या मनात भीती आणि उत्सुकता यांचे युद्ध सुरू होते. ती सुजाताकडे वळली आणि म्हणाली, आई, तुम्ही हे सगळं का लपवलं? आणि कबीर यात कुठे आहे? सुजाता शांतपणे म्हणाली, कबीर हा या गुपिताचा रक्षक आहे, जान्हवी. त्याला सगळं माहीत आहे, पण तो तुला फक्त मार्ग दाखवू शकतो. आणि मी तुला सांगितलं होतं की हे गुपित आपल्या घरात आहे. आता तूच ठरवायचं आहे, तू या मार्गावर जाणार आहेस की नाही. त्याच क्षणी खोलीत एक जोरदार आवाज झाला आणि एक दरवाजा उघडला. तिथे कबीर उभा होता. त्याच्या हातात एक जुनं पुस्तक होतं. जान्हवी, तू तयार आहेस का? तो म्हणाला. जान्हवी थाक झाली. कबीर, तू इथे कसा? कबीर हसला आणि म्हणाला, मी नेहमीच इथे होतो, जान्हवी. पण आता तुझी खरी परीक्षा आहे. या पुस्तकात त्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव आहे. पण ते नाव वाचलंस तर तुझं आयुष्य कायमच बदलून जाईल. जान्हवीच्या हातात तो चकाकणारा हार होता, तिच्यासमोर मायाची धूसर आकृती आणि कबीरचे गूढ पुस्तक.
तिच्या हृदयाचे ठोके थबकल्यासारखे झाले होते. ती तिसरी व्यक्ती कोण आहे आणि त्या पुस्तकात काय लिहिले आहे? जान्हवीने आपल्या हातात तो चांदीचा हार घट्ट धरला होता. तिच्यासमोर मायाची अदृश्य आकृती उभी होती. तिच्या डोळ्यांत एक गहन चमक आणि एक रहस्यमय स्मित होते. कबीरच्या हातातले ते जुने पुस्तक तिच्याकडे असे पाहत होते, जणू तिला आवाहन देत होते की तिने ते उघडून सत्य जाणून घ्यावे. जान्हवीच्या हृदयाचे ठोके इतके वेगाने पडत होते की तिला स्वतःचा श्वास ऐकू येत नव्हता. खोलीतली ती मंद प्रकाशाची मशाल आणि सुगंधी उदबत्त्यांचा धूर त्या क्षणाला आणखी गहन बनवत होता. जान्हवी, तू तयार आहेस का? कबीरने पुन्हा विचारले. त्याच्या आवाजात एक विचित्र गांभीर्य होते. सुजाता आई शांतपणे तिथे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक हलके हसू होते. जान्हवी, तुझी निवड तुझे भविष्य ठरवेल, ती म्हणाली. पण लक्षात ठेव, एकदा तू त्या पुस्तकातले नाव वाचलंस तर मागे फिरणे अशक्य आहे. जान्हवीने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या मनात भीती, उत्सुकता आणि एक अनोखा उत्साह यांचे मिश्रण होते. ठीक आहे, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मी हे पुस्तक उघडणार आहे. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. तिने कबीरकडे हात पुढे केला आणि त्याने त्या जुन्या पुस्तकाला हळूवारपणे तिच्या हातात ठेवले. पुस्तकाचे मुखपृष्ठ चामड्याचे होते. त्यावर तीच गूढ चिन्हे कोरलेली होती, जी तिने हारावर आणि त्या खोलीच्या भिंतींवर पाहिली होती. तिने पुस्तक उघडले. पहिल्या पानावर एकच वाक्य लिहिलेले होते, जो या गुपिताचा भाग होतो, तो कायमचा त्याचा दास होतो. जान्हवीच्या मनाला काटा आला. तिने पुढचे पान उलटले आणि तिथे एक नाव लिहिलेले होते, माया सावंत. पण त्याखाली आणखी एक नाव होते, जे तिला धक्का देणार होते, प्रकाश पाटील. बाबा, जान्हवी ओरडली. तिने चमकून सुजाता आईकडे पाहिले. आई, याचा अर्थ काय? बाबा यात कसे सामील आहेत? तुम्ही म्हणालात की बाबांना याबद्दल काहीच माहीत नाही. सुजाता आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले. जान्हवी, तुला सगळं जाणून घ्यायचं आहे, होय? ठीक आहे, मी तुला सांगते. ती वेदीच्या जवळ गेली आणि त्या चांदीच्या हाराला हात लावत म्हणाली, हा हार फक्त एक वस्तू नाही, हा एक करार आहे. माया, मी आणि तुझ्या बाबांनी हा करार केला होता आणि आता तू त्याचा भाग आहेस. जान्हवीच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले. करार? कोण होता करार? आणि माया कोण होती? कबीर पुढे आला आणि म्हणाला, जान्हवी, ऐक. माया ही आईची मैत्रीण होती, पण ती फक्त मैत्रीण नव्हती, ती एक मार्गदर्शिका होती. तिने आम्हाला या गूढ अनुभवाची ओळख करून दिली. त्याने खाली पाहिले, जणू त्याला काहीतरी लपवायचे होते. पण बाबा? जान्हवीने पुन्हा विचारले. बाबांचा याचा काय संबंध? सुजाता आईने तिचा हात जान्हवीच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाली, प्रकाश, म्हणजे तुझे बाबा, ते या गुपिताचे रक्षक होते. मायाने आम्हाला शिकवलं की खऱ्या, सुंदर वेळेचा अनुभव हा फक्त शारीरिक नाही, तर आत्मिक आहे, आणि हा हार त्या अनुभवाचा दुवा आहे. पण या गुपिताला एक किंमत आहे, जान्हवी. किंमत? जान्हवीचा आवाज थरथरत होता. मायाची आकृती पुन्हा स्पष्ट झाली. ती जान्हवीच्या जवळ आली आणि म्हणाली, या गुपिताला तुझं हृदय द्यावं लागेल. तुझी स्वतःची इच्छा, तुझं स्वातंत्र्य. जो या हाराचा भाग होतो, तो कायमचा त्याचा दास होतो. जान्हवीला आता सगळं स्पष्ट वाटत होतं. तिने हाराकडे पाहिले, जो तिच्या हातात चमकत होता. म्हणजे मी काय करू? मी हा हार घालू का? आणि बाबा कुठे आहेत? त्यांना याबद्दल खरंच माहीत आहे का? सुजाता आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, प्रकाश आता इथे नाही, जान्हवी. तो या गुपिताचा बळी ठरला. बळी? जान्हवी थाक झाली. म्हणजे काय, आई? बाबा ठीक आहेत ना? कबीरने तिचा हात पकडला आणि म्हणाला, जान्हवी, शांत हो. बाबा जिवंत आहेत, पण ते आता या गुपिताच्या बाहेर आहेत. त्यांनी हा हार परत केला आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागली. जान्हवीला काहीच कळत नव्हते. म्हणजे काय? बाबा कुठे आहेत? सुजाता आईने तिला जवळ घेतले आणि म्हणाली, प्रकाशने हा करार मोडला, जान्हवी. त्याने मायाला नकार दिला आणि त्यामुळे तो या गुपिताच्या बाहेर फेकला गेला. तो आता एकटा आहे, आपल्या घरापासून दूर. पण तू, जान्हवी, तू या गुपिताची वारसदार आहेस. तू हा हार घालशील तर तुला खऱ्या, सुंदर वेळेचा अनुभव मिळेल, पण त्याची किंमत तुला मोजावी लागेल. जान्हवीच्या डोळ्यात अश्रू आले. पण मला बाबांना भेटायचे आहे. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मायाची आकृती पुन्हा बोलली, जान्हवी, जर तू हा हार घातलास तर तुला तुझ्या बाबांपर्यंत जाण्याचा मार्ग मिळेल. पण तू एकदा या गुपितामध्ये प्रवेश केलास तर तुझे आयुष्य कायमचे बदलून जाईल. जान्हवीने त्या हाराकडे पाहिले. तो चमकत होता, जणू तिला बोलावत होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो हार गळ्यात घातला. त्या क्षणी तिच्या शरीरातून एक तीव्र ऊर्जा गेली. तिच्या डोळ्यांसमोर एक प्रकाशाचा झोत दिसला आणि तिला तिच्या बाबांचा चेहरा दिसला. प्रकाश एका अंधाऱ्या खोलीत एकटे बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर उदासी होती.
बाबा, जान्हवी ओरडली, पण ती आकृती गायब झाली. खोलीत पुन्हा शांतता पसरली. मायाची आकृती नाहीशी झाली होती आणि सुजाता आई व कबीर शांतपणे जान्हवीकडे पाहत होते. जान्हवी, तू निवड केलीस, सुजाता म्हणाली. आता तू या गुपिताचा भाग आहेस. पण जान्हवीच्या मनात अशांतता होती. तिला तिच्या बाबांना शोधायचे होते. आई, मला बाबांना भेटायचं आहे. मला त्यांना परत आणायचं आहे. कबीरने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, जान्हवी, बाबांना परत आणणे सोपे नाही. त्यांनी हा करार मोडला आणि त्यामुळे त्यांना कायमचा एकटेपणा भोगावा लागेल. पण तू जर या गुपिताला पूर्णपणे स्वीकारलेस तर तुला त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग मिळेल. जान्हवीने त्या हाराला हात लावला. तो तिच्या गळ्यात उष्णतेने चमकत होता. ठीक आहे, ती म्हणाली. मी हे सगळं स्वीकारते, पण मला बाबांना भेटायचं आहे. सुजाता आईने तिला मिठी मारली. जान्हवी, तू खूप धाडसी आहेस. पण लक्षात ठेव, या गुपिताची किंमत तुला आयुष्यभर मोजावी लागेल. त्या रात्री जान्हवीने त्या हाराला घट्ट पकडले आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. ती खोलीतून बाहेर पडली आणि त्या हाराच्या ऊर्जेने तिला एका अंधाऱ्या जंगलात नेले, जिथे तिचे बाबा एका छोट्या झोपडीत एकटे बसले होते. बाबा, जान्हवी ओरडली आणि त्यांच्याकडे धावली. प्रकाशने तिला पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. जान्हवी, तू इथे कशी आलीस? बाबा, मी तुम्हाला घ्यायला आले आहे, जान्हवी म्हणाली. तुम्ही घरी चला. पण प्रकाशने नकारार्थी डोकं हलवलं. जान्हवी, मी आता इथेच राहणार आहे. मी त्या गुपिताचा त्याग केला आणि आता मी त्याचा दास नाही. पण तू त्या हाराला स्वीकारलेस, होय? जान्हवीने होकार दिला. हो बाबा, पण मला तुम्हाला परत हवा आहे. प्रकाश हसले आणि म्हणाले, जान्हवी, तुझं हृदय खूप मोठं आहे. पण हा हार तुला कायमचा बांधून ठेवेल. तू आता स्वतःला मुक्त करू शकत नाहीस. जान्हवीने त्या हाराकडे पाहिले. तो चमकत होता, पण त्याच्यामागे एक ओझं होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो हार काढून जमिनीवर ठेवला. जर या गुपिताची किंमत माझं स्वातंत्र्य असेल, तर मला हे गुपित नको, ती म्हणाली. त्या क्षणी हारातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि मायाची आकृती पुन्हा दिसली. जान्हवी, तू खरी वारसदार आहेस, ती म्हणाली. तू हा करार मोडला आणि त्यामुळे तू मुक्त आहेस. जान्हवीच्या मनावरील ओझं आता हलकं झालं होतं. ती तिच्या बाबांसोबत घरी परतली. सुजाता आई आणि कबीर तिथेच तिची वाट पाहत होते. जान्हवी, तू हे सगळं कसं केलंस? आईने काळजीने विचारले. आई, मी फक्त माझं मन ऐकलं आणि माझं स्वातंत्र्य निवडलं, जान्हवी हसून म्हणाली. सगळं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. त्या रहस्याच्या हाराचे ओझं आता भूतकाळात विलीन झाले होते. जान्हवीने ती डायरी आणि ती चावी जाळून टाकली आणि त्या गुपिताचा कायमस्वरूपी समारोप केला. तिला त्या सुंदर वेळेपासून पूर्णपणे मुक्त वाटत होतं. त्या अनुभवांनी तिला स्वतःबद्दल नवी जाण आणि नवा आत्मविश्वास दिला. घरात पुन्हा हास्य, शांती आणि समाधान परतले. जान्हवीने ठरवले, आता तिचे आयुष्य ती स्वतःच्या मर्जीने, कोणत्याही बंधनाशिवाय जगणार आहे. ही होती जान्हवीची चित्तथरारक, गूढ आणि भावनांना स्पर्श करणारी कहाणी. एका घरातील गुपिताने सुरू झालेला तिचा प्रवास शेवटी तिला तिच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या अंतिम ध्येयापर्यंत घेऊन गेला. जर तुम्हाला ही कथा खूप आवडली असेल, तर कमेंट्समध्ये नक्की लिहा, स्वातंत्र्य हीच खरी ऊर्जा, आणि या व्हिडिओला एक लाईक अवश्य द्या. तसेच, अशाच प्रकारच्या विलक्षण कथांसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. पुन्हा भेटूया एका नव्या रहस्यमय आणि उत्सुकतापूर्ण कथेसोबत. तोपर्यंत स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.